ए बघ, एकदा एकदा फक्त मला भेट, फक्त एकदा प्लीज. आणि आता जर आपली भेट झाली नाही ना तर फार उशीर झालेला असेल. तू दादा मग मला सांग, मला माझ्या बहिणीला भेटायचंय. हा, फक्त एकदा संध्या भेटू. तुम्ही 20 वर्ष पाळलेल्या शब्दाची आमका कदर हा, आणि यो शब्द असोच पुढे पाळलो जायत याची खबरदारी घ्या. प्रिय संध्या, कसा असेस? चांगलाच असशील अशी अपेक्षा करते. 20 वर्षात तुझी भेट नाही झाली, तुझ्याशी बोलता नाही येला म्हणून 20 वर्षात तुझ्यासाठी पत्र लिहित आहे. तुझ्यावर रागवलंय, तुझी आठवण येली की सगळ्या या कोऱ्या कागदावर उतरवत आहे. पण पत्र तुझ्यापर्यंत पाठवूची हिंमत कधी झालीच नाही. एकदा तुझं पत्र आपल्या घराच्या पत्त्यावर इला, तेव्हा वाटला एकदा पत्र पाठवून खुशाली कळूया. पण नाही, यांका दिलेलो शब्द मी मोडू नाही शकत. पण आज 20 वर्षानंतर तुझा आवाज ऐकलाय आणि काळजात चर्र झाला. आपली भेट व्हावी म्हणून तुझ्याकडून प्रयत्न झाले, पण भेट शक्य नाही झाली. भेट होईल असंही वाटत नाही. पण हो, काल तुझा आवाज ऐकलाय आणि 20 वर्षात तुका न पाठवलेल्या पत्रांचा उत्तर मिळाला. उमा, गो उमा, उमा, गो उमा, उमा. काय गे द्यायचे? काय झाला? बंधू, हा उमा काय बघलं? नाही गे, बंब तर वहिनीनेच पेटवून दिलेलो असा. माका पण काही दिसली नाही. बघ आतमध्येच असतील बघ. अरे आत असती तर माका आरडा काय खूळ लागला? अगं बघ तरी आतमध्ये असतील. जा. काय गेला या? उमा, उमा, गो उमा, उमा. तू बाहेर खेळ बाळा.
उमा ओ उमा उमा काय ग उमा काय बघलास अगं काय विचारताय मी नाही आत नाहीयेत त्या पण घरातली सगळी कामं केली आहेत त्यांनी. वहिनी देवघरात पण नाही आ. गेला खाया काय झालं तुम्ही सगळ्या आईला कशाला हाक मारताय? निशे वहिनी खाया माहित आहे तुका? अरे बंधू काका आई घरातच असेल ना. मगे आमका काय खूळ लागला घरभर शोधू खयच दिसणार नाही ता. दादा यायच्या आत कळू खोया. दादाने विचारल्यानंतर काय सांगणार? बाप रे खय गेला या उमा. त्या दिवशीच्या फोन नाही फॉरेन तर नाही ना गेला. गप ग गेला खया रघुनाथ काय झाला? काय विचारतोय? दादा ते वहिनी रघुनाथा अरे उमा घरात काय दिसणार नाही. कामाक असतील. सगळी कामा केल्यान रे त्यांना पण घरात काय दिसणारच नाही आता. जायचे मी बाहेर जाऊन बघून येते. हा हा मी पण येतो. हा चल चल. हे बघा दोघा एकाच ठिकाणी जाऊ नकोत. तू देवशताकडे जा आणि तू रस्त्याकडे. आम्ही पण जर आजूबाजूला बघतो. हा लालिताई हा चला चला. हे बघ तू गजाली मारत बसू नको. हा निघा निघा. थांबा. कोणी कुठेही जायची गरज नाहीये. अरे पण रघुनाथा जायचे येतील त्या. सगळे आपापल्या कामाला जा. थांबायची गरज नाहीये. बंधू नारळ उतरवले का नाही बघ. तू शेताकडे जाणार होता ना शेनू? होय. अरे पण दादा कामा खोळंबूक नको लाले. खय गेला असा तुम्हा. हे बघ एकदा फक्त मला भेट. फक्त एकदा. आणि आता जर आपली भेट झाली नाही ना तर फार उशीर झालेला असेल. तुम्ही 20 वर्ष पाळलेल्या शब्दाची आमका कदर हा. आणि ह्यो शब्द असोच पुढे पाळलो जायत याची खबरदारी घ्या. काय गो या उमा काय करता सकाळपासून? नुसता पाणी घेऊन येता आणि जाता. मी काय सांगू तुका 101 प्रदर्शनाचं व्रत करता.
उमाताई, कसलं व्रत करतोस? उमाताई, कसलं व्रत केलंस? सांग ना. असं केल्याने देव पावतो काय? तुझा परीक्षेचा निकाल हा ना, तुका चांगले गुण मिळक हवे म्हणून करते. देवा, माझी आणि संध्याची भेट होणार की नाही हे तुकाच ठाऊक. तिचा आवाज ऐकल्यापासून मला तिची काळजी वाटते. संध्याचा सगळा चांगला होऊ दे म्हणून हे व्रत करते. त्याचा स्वीकार कर. थांब उमाताई, दे मी आण. अगो बाय, तू पाणी काढून नाही चालणार. किती नाही चालणार? तू हे सगळं माझ्यासाठीच तर करतेस ना. मग मी मदत केलंय तर काय होता? तू मदत केलंस तर माझी सेवा देवापर्यंत कशी पोहोचणार?
माझ्या संध्याची काळजी घे. माझ्या